नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. त्यानं हास्य जत्रा सोडली आणि सगळ्यांच्या मनात हुरहुर लागली, सगळ्यांच्या मनाला हुरहुर लागली. पण त्याने जाता जाता प्रेक्षकांना एक शब्द दिला होता की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. तो शब्द त्यानं पाळलाय आणि तो आता पुन्हा आलाय. अर्थात चला हवा येऊ द्यामधून फिल्टर पाड्याचा बच्चन पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलाय. पण त्याआधी तो आपल्या लोकमतच्या स्टुडिओमध्ये आलाय. गौरव, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी कसा आहेस आणि पुन्हा येतोय तर त्याची तयारी कशी सुरू आहे? मी मस्त मजेत. आणि पुन्हा येतो म्हणजे थोडा गॅप घेतला होता मी. थोडासा गॅप घेतला, म्हटलं आता करूया परत एकदा टी व्हीवरती येऊया. तर म्हणून मी आलो आणि बोलणी चालू होती प्रायमरी आमची, तर मी आलो आता. पण तुला आता हास्य जत्रेतनं आम्हाला बघायची सवय होती. आता तू आम्हाला नव्या ढंगात दिसणार आहेस, नव्या भूमिकेत दिसणार आहेस. प्रोमोमधून बऱ्याच काही गोष्टी उलगडलेल्या आहेत. पण तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की आता काय नवीन पाहायला मिळणार आहे? बघा, पहिल्या आधी तर सगळ्यात आधी तर मी जितक्या वेळ पुष्पात आता तिथे केला आहे तर तो विसरून जा. आता तो झाला. आता माहिती पडलं की अल्लू अर्जुनला पुष्पा गौरव मोरे मुंबईत फिरतोय तर त्यांनाही सांगितलं मी आता राहू द्या. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच गोष्टी सारख्या होत होत्या. थोडा मी त्या गोष्टीला कंटाळलो होतो. थोडा ब्रेक घेऊया, थोडं चेंज करूया. करणार तर मी तेच आहे, पण चेंज करूया. आणि इकडे आलो, इकडे जरा वेगळ्याच भूमिकेत असणार आहे, जबाबदारीवाली आहे. तर थोडंसं मेंटॉर म्हणून पण आहे मी इथे. 5 मेंटॉरमध्ये त्याच्यामध्ये एक जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. तर थोडंसं एक स्टेप अहेड गेलो आहे, तर ती जबाबदारी जास्त आहे. आणि मग आता मी त्याच्यावरती विचार करतो की नवीन काय करता येईल आपल्याला. आता मी इतकी वर्षे प्रसाद ओक सरांना ऑब्झर्व केलं होतं की त्या कशा पद्धतीने बोलतात, काय करतात. तर त्यांची एक वेगळी शैली आहे तयार झालेली आहे. तर मी तिथे आहे तर मी काय करायला पाहिजे. पण मी थोड्याशा गोष्टी वेगळ्या, पण बाकीमध्ये ते मी मजा मस्तीत जास्त करतोय. फारच ते असं मेंटॉर नको वाटायला. नाही तर माहीत पडलं मी गेटच्या बाहेरून पोरं मला उचलून घेऊन गेले, असं नको. तुझी एक ओळख आहे. जसं की आता तू येताना काही लोकांनी विचारलं की कोण येत आहे, तर त्यांनीच उत्तर दिले की टानाना नाना येतोय. तर आता गौरव मोरे, पवई फिल्टर पाड्याचा गौरव मोरे, आणि तुझी ती टानानाना जी स्टाईल आहे ती सगळीकडे आता सगळ्यांनाच माहीत आहे. तर ती आता याच्यात कंटिन्यू होणार आहे की याच्यात काहीतरी वेगळं दिसणार आहे? आता ती इकडे झाली ना, त्यामुळे ती इथे नाही होणार. पण त्यात ती छाप पडली गेलेली आहे. इथे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. बघू नवीन काय शोधता सापडतंय का तोपर्यंत. अगदी. कारण आता जस्ट 1 दिवस झाला शूट करून, मी आता शूट करून आलेलो आहे. तर ते जरा शोधायला, अंदाज यायला थोडासा वेळ जाईल. आम्ही पण त्याच्यावर डिस्कस करतो काय करता येईल म्हणून. पण बघू, शोधू. अगदी. पण या नाही, मी एकदा लिहायला घेतलं होतं. पहिलं अक्षर लिहिलेलं आहे, तर ते कागद तसाच आहे अजून. पेन बदलले, कागद तोच आहे. त्याच्यावरती मी हिशोब लिहायला लागलो. मग मी दिवसभरातला खर्च आपला काय झाला काय नाही. एक स्टेप आहे म्हणजे मी तो मेंटॉरच्या भूमिकेत आलो. कधी कधी मी त्याची व्हॅलिटीमध्ये स्वतःच आरशात बघून हसत होतो की तू आणि मेंटॉर. पण नंतर स्वतःला समजवलं कपडे बघून की अरे आपण मेंटॉर आहे म्हणून. पण असं थोडंसं जबाबदारी दिलेली आहे. जसं आपण हळूहळू जरा वयाने मोठं होतो, थोडं कामाने थोडंसं मोठं होऊया असं मला वाटलं. अगदी. मला इथे तुला विचारायचं आहे की आता चला हवा येऊ द्या, जो ऑलरेडी हास्यचित्रासारखाच एक शो होता जो लोकांमध्ये प्रसिद्ध होता, त्याची एक आयडेंटिटी होती. डॉक्टर निलेश साबळे हे नाव त्याच्याशी जोडलं गेलं होतं. बऱ्याचदा कदाचित तुझ्या मनातही येऊन गेलं असेल या माणसासोबत कधीतरी आपण एकत्र काम करायला हवं. पण आता तुझी एंट्री झाली आहे आणि निलेश यांची एक्झिट झाली आहे, तर कुठेतरी त्याला त्या सेटवर तुला असं वाटतंय का की मिस करतोय ॲज अन आर्टिस्ट, जे कदाचित, किंवा ते नाव आता त्याच्याशी जोडलं नाही, त्यामुळे ही जास्त आपल्यावर मोठी जबाबदारी आहे की आता याला आपण तितक्याच दणक्यात लोकांपर्यंत न्यायचं. तसं आता मी म्हटलं तर हास्य जत्रा नाव लागतंच. तसं निलेश सर म्हटलं की त्यांचं ते नाव लागणार. कारण जेव्हा चला हवा वेदा सुरू झालं तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला, जेव्हा ओपनिंग झालं तेव्हापासून. आता फॉर्मॅट चेंज झालेला आहे. 10 वर्ष त्यांनी महाराष्ट्राचं मनोरंजन केलेलं आहे, म्हणजे सगळ्यांचंच. म्हणजे आमचा शो सुरू व्हायचा होता त्याच्या आधीपासून आपण त्या शोचं फॅन आहोत. आता चला हवा येऊ द्या हा त्यांचा ब्रँड आहे. काही गोष्टी चेंज झाल्यात फक्त. तर आता ऑब्व्हियसली जे त्यांचे फॅन आहेत ते डेफिनेटली त्यांना मिस करणार. जे माझे फॅन आहेत ते मला हास्य जत्रेमध्ये मिस करणार, असं ते होतच ना. जबाबदारी ती पण एक भीती आहे, जबाबदारी आपल्यावरती पण आहे की अरे हा यार ऑलरेडी आधीच्या लोकांनी खूप त्याला उंचावर नेऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे कोशिश, प्रयत्न. आता तुझ्या थोडं स्ट्रगलकडे येईन. आता तुझा सुरुवातीचा काळ जो होता तेव्हा पहिल्यांदा तू टीव्हीवर आला असशील, तर फिल्टर पाड्याच्या लोकांची काय रिॲक्शन होती जेव्हा तुला पहिल्यांदा टीव्हीवर बघितलेलं, आणि
तुझं त्यांनी फेम बघितलं ऑब्व्हियसली, त्यांचे रिॲक्शन काय असतात आणि त्यांची पहिली रिॲक्शन तुला बघून काय होती टीव्हीवर? मी पहिल्यांदा टीव्हीला आलो तेव्हा मी घरी 15 मिनिटं आधी फक्त फोन करून सांगितलं होतं. मी नाटकाच्या दौऱ्याला गेलो होतो की हास्य सम्राट भाग 2ला होतो मी त्यावेळेस. तर मी त्यांना सांगितलं फोन करून की टीव्ही लावा, शो तो पहिला भाग तर सुपरहिट झालेला, सगळे बघत होते. अचानक मी दिसलो तर घरचे उडाले, मित्र पण उडाले, अरे काल संध्याकाळी तर आपल्यासोबत नाक्यावरती होता आणि आज अचानक टीव्हीला. आणि मी फार लोकांना सांगितलं नव्हतं, मला माहित नाही की आता तेवढे किती दिसू आपण त्याच्यामध्ये म्हणून. मग आल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की हा काही ना काहीतरी कुठेतरी करेल, कारण मला टीव्ही बघण्याचं जास्त आवड होती, सिनेमाची आवड होती, गाण्याची आवड आहे, आजही आहे. पण त्यांचं असं म्हणत होतं की हा कधीतरी काहीतरी करेल, पण मला माझा कॉन्फिडन्स नव्हता. मित्रांमध्ये गमती करायचो तर ते म्हणाले की जा ना तू पण असं ऑडिशन देणार, होऊन जाईल. म्हटलं अरे ती गोष्ट वेगळी आहे, तो प्रवास वेगळा आहे, ते आपल्यासोबत कसं होईल की नाही मला माहिती नाही. गेलो, सिलेक्ट झालो, पहिला एपिसोड झाला, मला सांगायलाच कोण नव्हतं, मला माहीतच नाही काय करायचं. मग नंतर मी आणि आमचे 2 मित्र आम्ही जाऊन ती स्क्रिप्ट लिहायचो, आपलं काय सुचेल तसं लिहायचो, मला माहीतच नाही लिहायचं काय असतं काय नाही म्हणून. पण ते झाल्यानंतर सगळे खुश झाले, घरचे खुश झाले, एरियावाले खुश झाले. मग त्यांना कळलं की हा करतोय, याची पहिली सुरुवात झाली आहे जस्ट. मग मी हळूहळू म्हटलं आता आपण शिकत गेलं पाहिजे. पण तुला स्वतःला काय वाटलं जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर बघितलं मला स्वतःला? जरा भारी वाटतं. भारी वाटतं ना भारी आपल्याला? वाटलं. तुला काय वाटलं? मला भारी वाटलं, म्हटलं अरे यार आलो आपण टीव्हीला, एकदा का होईना पण टीव्हीला आलो. आणि जे फेम मिळालं त्याच्यानंतर आता जे मिळतंय त्याच्या तेव्हा तर म्हणजे असं जस्ट आलो आणि संपलं होतं ना. दोन एपिसोड दिसले, 2 का 3 एपिसोड दिसले मी. आणि आता येते तेव्हा चांगलं वाटतं. पण आता एखादा फॅन एक्सपिरियन्स असेल की पहिल्यांदा जेव्हा तुला फिल्टर पडायचा गौरव म्हणून ओळखलं गेलं, किंवा पहिल्यांदा एखादा फॅन तुला भेटला पहिल्यांदाच, तेव्हा तुझा काय एक्सपिरियन्स होता ना, तो अनुभव आमच्यावर शेअर कर. कोविडच्या मध्ये जेव्हा जास्त एपिसोड टीव्हीला दाखवायला लागले, मग एक आपला फॅन आहे तो, त्याने मला फेसबुकला मेसेज केलेला की सर मी तुमचा एपिसोड बघतोय आणि मला तुम्ही फार आवडता. माझं झालं की आत्ताच आमचा 2018ला सुरू झालेला आहे हास्य जत्रा, आणि त्याचा इम्पॅक्ट लगेच 2 वर्षांनी असा पडेल मला नव्हतं वाटलं. तो खास माझ्यासाठी केक घेऊन आला होता फिल्टर पडायला कोविडमध्ये, मग सगळी परमिशन वगैरे सगळं करून. आणि पहिला फॅन मोमेंट आहे माझा तो, की त्यावेळेस तो माणूस ठाण्यावरून फिल्टर पाडायला केक घेऊन आला, आम्ही नाक्यावर होतो, केक कापला आणि मग तो गेला लगेच, 5व्या मिनिटाला गेला. तर मी म्हटलं की आपला शो लोक बघतायत, आणि कोविडमध्ये जास्त बघायला लागले. मग मी झालो, वनिता झाले, आम्ही सगळेच लोकांना आवडायला लागलो हळूहळू. चला हवा येऊद्यासाठी जेव्हा तुला पहिल्यांदा तुझ्याकडे आली, विचारणा झाली, तेव्हा पहिला प्रश्न तुझ्या मनात कदाचित आला असेल, हास्य जत्रेमुळे नंतर चर्चा तर तुझ्यापर्यंत कानावर पडलीच असेल की वाद झाले, हे झालं, ते सगळं आता, पण तुझ्या मनात हा शो घेताना पहिला विचार काय आला? आणि तू हास्य जत्रेतले तुझे जे खास कुणी आहेत त्यांना कॉल केलेस का, त्यांच्याशी बोललास का, किंवा तुला कॉल आले का जेव्हा तू पहिल्यांदा आम्हाला दिसलास ना प्रोमो मध्ये, अबो असं झालं, म्हणजे नॉर्मल आमच्या घरातल्या नॉर्मल पब्लिकचं असं झालं, रे गौरव इथे आला, या रिॲक्शन ऑब्व्हियसली इंडस्ट्रीत नाही आल्या असतील, तर तुला ज्या कळल्यात रिॲक्शन, किंवा तुझं जे बोलणं झालं इतर कलाकारांसोबत, किंवा तू स्वतःहून कोणाला गायडन्स हवा म्हणून विचारले, बाबा मी करतोय, तर असं काय 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 झालं? माझी मीटिंग झाली ना, त्यामुळे त्यांना सांगितलं की आता जस्ट हा कार्यक्रम मी सोडला, थोडा रेस्ट घेतो मी, कारण आता इथे हा रनिंग शो चालू आहे, सगळं रनिंग आहे, यूट्यूबला पण आपण दिसतोय, सोशल मीडियावर पण दिसतोच आहे, थोडा वेळ घेऊया. आणि ते म्हणलं आमच्याकडे पण आपला वेळ आहे, तू वेळ घे, आरामात विचार करून सांग. मी विचार केल्यानंतर मी बऱ्याच जणांना म्हणजे असं डिस्कस केलं मी. मग त्यात विशाल देवरुखकर आहे, मग त्यात निखिल चव्हाण आहे, त्याला पण मी सांगितलं, अभिनय बेर्डे आहे, त्याला पण मी सांगितलं, सिद्धार्थ जाधव सरांशी मी डिस्कस केलं, त्यांना पण सांगितलं. पण त्यांना मी हे पण सांगितलं की मला काय वाटतंय, म्हटलं मी आत्ताच सोडला आहे, सोशल मीडियावरती शिव्या पण खाल्ल्यात, काही लोकांनी प्रेम पण केलं आहे, थोडा म्हटलं मी पण आराम करतो. आणि जेव्हा आता 2 वर्ष झाली, 18 महिने झाले असतील त्याला, 18 ते 2 वर्ष झाले, मग आता असं वाटलं की आता करू. 2 वर्ष मोठा टाईम आहे ना, गॅप आहे, तर करूया. मग मी तेव्हा सगळ्यांना सांगितलं, जे आपले मित्र आहेत त्यांना, की मी करतोय, फक्त सध्या मी बाहेर सांगणार नाही कुणाला, जोपर्यंत प्रोमो किंवा एखादा फोटो किंवा असं काही चॅनलतर्फे बाहेर येत ना तोपर्यंत. सिद्धार्थची काय रिॲक्शन? हा कर, मजा कर, मस्त कर, तू करतोय, आता तेच आहे ना,
तू कर, बिंदास कर, मजा कर, तिकडे पण मजा करशील, मला गॅरंटी आहे, कर तू, आणि मी आहे. असं बरं वाटतं, असं कोणी बोलले मी आहे असं म्हटलं तरी बरं वाटतं आपल्याला. त्यात सिद्धार्थ दोस्कर म्हणतात म्हटल्यानंतर त्याला अजून वेगळा कॉन्फिडन्स येतो. जसं तू म्हणालास की इंडस्ट्रीतले काही मित्रांना तू विचारलंस, तसे तुझे मित्र फिल्टर पाड्यात पण असतील. तेव्हाचे मित्र जेव्हा पहिला भाग, जसं आत्ताच आपण बोललो की पहिला भाग आला, मग सगळ्या मित्रांनी कौतुक केलं, आता प्रसिद्धी खूप जास्त आहे, ते मित्र आताही सोबत आहेत का? किंवा त्यांच्यासोबत आता तुझं वागणं कसं आहे, किंवा भेटणं आहे का? किंवा सेम जसे नाक्यावरती आधी होतो तसेच. नाक्यावर भेटा का? हो, नाक्यावर भेटतो ना, नाक्यावरती आजही आम्ही उभे असतो ना. पण आता काय आपल्याकडं रस्त्याचं काम एवढं चालू की आम्ही नाक्यावर असं राहत नाही, आम्ही 3-3 वाजेपर्यंत रात्री जागे असायचो नाक्यावरती पण सगळे. आता एक नॉर्मली रस्त्यावर उभं राहताना किंवा रस्त्यावरून चालताना पण तुला एक हे तसं की आता कुठून फाईन येईल किंवा आपल्याला लोक खूप जास्त ओळखतात, मग ते कसं असतं की आपण आता टॅक्सीने जाऊया, आपण आता कॅबने जाऊया, सो एक नॉर्मल माणसासारखं जाणं होतं का कुठे, किंवा नाक्यावर उभं राहणं होतं का? बाईकवर जातो, रिक्षाने जातो, रिक्षाला हात दाखवतो, थांबत पण नाहीत काय काय. अरे रुक ना, अरे नाही बाबा, मग आमच्याकडे ते बोलत मावले मी काय कोण आहे, बेटा उसको थांब थांब, परत येणार नाही तो आपल्याकडे. म्हणजे ते अजूनही तसंच चालू आहे की सकाळी उठलो, ब्रश केला, आता मध्ये 1.5 वर्ष तेच गेली, चाय बुडवला, खायला सांडली, अरे कडके मी आटा गेला यार. पण मला असं वाटतं की ते आता परत एकदा तो डायलॉग अरे कुठला, अरे आता मला, मी सकाळी काय अशी एक रील बघितली, त्यात लिहिलं होतं की माझ्या वयाची मुलं, मग त्यांचं असं एक रील होती, ते गर्लफ्रेंड सोबत फिरतायत, त्यांची गाणी बिणी वाजतायत, आणि मी असं होतं खाली, सकाळी उठलो, चाय प्यायलो, खारी बुडवली, चाय सांडली, यार कडके मी आटा गेला, लादी पुसली, बाहेर आलो, बाहेर जाणार लोकांनी विचारलं अरे काय बोललो, काम पे जा रे, व्हेरी गुड व्हेरी गुड. ते लोक संध्याकाळी कामावून आले, मी नाकावरच उभा, अरे भाई लोक आगे, व्हेरी गुड, खाना वाना खा. अशी 7-8 वर्ष निघून गेली. परत सकाळी उठलो, चहा घेतली, खारी बोलवली, चाय सांडली, अरे यार कडकी मी आटा गेला, असे करतात. आणि हे ऑन दी स्पॉट, म्हणजे त्याच्या आदल्या रेसच्या दिवशी तयार केलं होतं मी, कडकी मी आटा गेला, आणि सकाळी उठलो, चाय बोलवली, खरं अरे यार आपलं होतं ना कधी कधी सकाळी आपला मूड असतो चांगला, की आज आपल्याला चहा प्यायचीच आहे, आणि ती काहीतरी गडबड होती आपली चहा कॉफीची किंवा, तर तसं झालं ते, आणि मी ते म्हटलं करूया, आणि ते दादा नाही, दादा प्रचंड खुश झाला, दादा बोला हे कर, दादा बोला हे कर, चांगला आहे. आणि त्यात बिचार राख्याचं नाव आलं, तर राख्या बसला. म्हणजे हे नेहमीच जे होतं ते तुला आधी फक्त कॉन्टिन्युअसली ते आठवलेलं आणि हा नाही, मी काय करतो म्हणजे मी करायचो, लेखक तर द्यायचे सगळे लोक, त्याचं क्रेडिट आहेच, पण मधल्या असं वाटायचं की हे वाक्य समजा माझ्या लक्षात नाही राहिलं, बरेच वाक्य लक्षात नाही राहायची, पण हे नाही राहिलं तर मी तर मला काहीतरी माझ्या पद्धतीने सोपं करून भरता येईल. पण तुझ्या बऱ्याच स्किटमध्ये राख्याचा उल्लेख होतो, म्हणजे ते झालेलं आहे आधी. हा राख्या कोण आहे नेमका? राकेश माझा खूप चांगला जवळचा मित्र आहे. आम्ही गेली 15-16 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत, म्हणजे 20 रुपयांपासून ते आता मी जी काही गाडी घेतलेली आहे, आमचा प्रवास आहे तो त्याने सगळ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. ते तसे मित्र होतो आम्ही. त्यामुळे, आणि राकेश हा चांगला ॲक्टर आहे, काही गोष्टी त्याच्याकडनं मला शिकायला मिळतात, आणि चांगला मित्र आहे. बराच माझ्या इंटरव्ह्यूमध्ये आणि शोमध्ये त्याचा उल्लेख आहे. हो, ती त्याची गंमत आहे. सकाळी उठलो, चाय बुडवला, मी मेरा नाम लिहा तुम्ही, अरे म्हटलं आता कोणाचं नाव घ्यायचंच होतं ना, पण तुझं नाव घेतलं. आताचे प्रोजेक्ट येत आहेत जे सांगितलंस तू ते आहेत, आधीचा तुझा सगळा महाराष्ट्राच्या हास्य जत्राचा प्रवास किंवा हास्य सम्राट पासूनचा आहे. बॉलिवूड किती खुणावतं, त्याबद्दल काय विचार करतोस, काय ऑफर्स आल्या आहेत? मला ना, मी असं नेहमी असं वाटतं की ना, आपण ज्या इंडस्ट्रीत काम करतो, आपली जी इंडस्ट्री आहे तिथे आपण अगदी पक्क व्हायला पाहिजे आते. मग ते होणार की अरे तो तिकडे फेमस आहे, किंवा त्या रिजनलमध्ये तो चांगलं काम करतो, तिकडचा मोठा ॲक्टर आहे तो, तर मग ते पुढे जाऊन तुम्हाला त्याची ट्रीटमेंट किंवा तसे रोल मिळतील. तर मी असं ठरवलं की आधी आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण छान काम करू, मस्त सेटल होऊया, मग पुढचा विचार, कारण ते आपोआप सर्कलमध्ये पसरतात ना की अमुक अमुक नट आहे, अमुक अमुक ॲक्ट्रेस आहे, चांगलं काम करते किंवा चांगलं काम करतो, तर ते वेगळा रिस्पेक्ट पण मिळतो. असं माझं असं होतं ना, बरेच जण सांगतात इंटरव्ह्यूमध्ये की नाही बॉलिवूडमध्ये राहिलं काम किंवा तिथून आम्हाला ऑफर येत नाही, असं कुठेतरी एक मराठी म्हणून साईड ट्रॅक केलं जातं बॉलिवूडमध्ये. तसं तुला काही वाटतं का की कॉन्फिडंट आहे? मला कधीच असं झालेलं नाही, पण मला खूप काम आहे, तिकडनं फोन येतात मला. मग आम्हाला कधी बघायला मिळशील तू एखाद्या बॉलिवूडच्या? आता मी एक माझा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आयुष शर्मांसोबत मी एक फिल्म करतोय, ती झाली आता. आणि मागे एक मी आता वेब सिरीज केली राजकुमार हिराणी सरांच्या प्रोडक्शनची, त्याच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी आहे.
आणि एक मागे 2 वर्ष आधी एक वेब सिरीज केलेली मी, त्यात जावेद जाफरी सर आहेत, त्यांच्याबरोबर मी काम केलं होतं. ते पण आता लाईनअपला आहेत. तर म्हणजे ती आधीची कामं आपली थोडी थोडी ते आता रिलीज आहेत. पण हां, आणि देवा केलेली ती जस्टिसला. पण आम्हाला असंही कळलंय की तुला साऊथचे वेध जास्त आहेत, त्या दिशेने तुझी वाटचाल पण नाही, सुरू आहे. आता मी तेच बोलणार का माहितीये, कारण मी फोन केलेला, गौरवला फोन करते, मला अमुक एक याच्यासोबत एपिसोड करायचंय म्हणून मी एका कलाकाराला फोन केलेला. असं बोलता बोलता आमचं बोलणं झालं, मी गौरव हा हे छान करेल म्हणून मी तुला पण फोन केला आणि तू म्हणालास करूया. पण त्यावेळेला समोरून मला असं सांगण्यात आलं कदाचित तो आता हाताला मिळणार नाही. म्हटलं का? तू हास्यचित्र सोडल्यानंतरची गोष्ट. तो सध्या साऊथमध्ये काम पाहतोय, साऊथमध्ये तो बिझी आहे, तिथे कॉन्टॅक्ट करण्यामध्ये. तर हे नेमकं काय आहे? साऊथ म्हणजे साऊथ मुंबईला असेल मी इकडे. आपल्या साईडला वळीला इकडे तिकडे असेल. नाही, मी जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं तेव्हा मी बऱ्याच ठिकाणी कॉन्टॅक्ट करत होतो, मोठ्या मोठ्या ठिकाणी किंवा इकडे माझ्या पद्धतीने. आणि बरेच जण म्हणतात की तू दिसतो पण थोडासा लोकवाईज, तर ते कॉन्फिडन्स पण येतो ना आपल्याला. बरोबर. तर म्हटलं चला आपण प्रयत्न करायला हरकत नाही. प्रयत्न करत होतो, पण मी तेच म्हटलं ना की आपल्या इंडस्ट्रीत आधी फर्म होऊया. बरोबर मग ते बरोबर सगळीकडे, जसं आता सिद्धार्थ जाधव सर सगळीकडेच कामं करतात ना, बरोबर. तसं जरा म्हटलं डोक्यात आहे. पण ते होतं तेव्हा, चालू आहे आता. म्हणजे साऊथ मध्ये जाणार असते आता ऑफर आली तर डेफिनेटली म्हणजे रुमर्स खरे आहेत. नाही, रुमर्स नाही. मी आपला काही जर मित्रांना सांगत असतो की मी प्रयत्न करतोय किंवा हे करतोय. अजून प्रोजेक्ट कुठला आलेला नाही, पण प्रयत्न. आता मी या रुमर्स वरून आठवण की तुला तुझ्याबद्दल काही ऐकलेले रुमर्स जे तू ऐकले असशील ते आम्हाला सांगावेसे वाटतील, तर तुला काही ऐकलेस का रुमर्स आजपर्यंत तुझ्याबद्दल? गंमत वाटलीये तुला? काय गंमत वाटली असेल? अरे हे काय अरे हे कधी काही झालं? बोलतात. कारण कधी कधी कलाकारांना माहिती असतं, आपल्या बाबतीत हे कधी झालं? नाही, मला आठवत नाही माझ्याबद्दल असं काय झालं असेल. मला हे विचारायचं आहे की प्रभाकर मोरे चिपळूणचे आणि हे प्रथमेश आणि हे रत्नागिरी, रसिका वेंगुर्ल्याची. तर तुझं गाव कोणतं आहे? तुझं गाव अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही. आणि तू गावाला जातोस का? आणि गावच्या माणसांची काय रिॲक्शन? मुंबईच्या माणसांची रिॲक्शन माहिती आहे आम्हाला, पण गावच्या, तुझ्या प्रॉपर गावच्या माणसांची काय रिॲक्शन? मी मुंबईतला, फिल्टरपाड्याचा माझा जन्म, अंधेरी कुपूर हॉस्पिटल हे माझं जन्मस्थान आहे. मी मुंबईतला आहे. तसं आईकडचं गाव आमचं संभाजीनगर, औरंगाबाद संभाजीनगर, सिल्लोड तालुका, सारोळा गाव, अजिंठा रोडला. बाबांकडचं बुलढाणा. तिकडे बाबाच मुंबईला आले, मग ते काय गेले नाही गावाला, मग तेच मुंबईला होते. मग आम्ही आईच्या गावाकडे जास्त, मग तिथंच जातो आम्ही. तर तेच आता माझं गाव आहे. सिल्लोड तालुका आहे, संभाजीनगर जिल्हा आहे, आणि सारोळा म्हणून खेडेगाव आहे. ते आमचं गाव, जिकडे आमचं घर आहे, छोटीशी शेती आहे, आणि जात असतो आम्ही तिकडे दरवर्षी. म्हणजे आता मी गेली 2 वर्ष गेलो नाही. मी तर आजपर्यंत कोकणीच समजत होतो. मला तर आज कोकणीच वाटत होतं. माझी सगळी मित्रमंडळी तीच आहे ना, सगळीच तीच लँग्वेज, तीच थोडंसं टोन तोच येतो. तुझ्या भाषेचं हे आहे, लहेजा आहे, तो पूर्णपणे कोकणी माणसाचा कसा मराठी असतो तसा आहे. त्यामुळे आता काय लोकांना तर माझं मराठीच वाटत नाही. पण माझा आज मला खूप कौतुक वाटलं की तुम्हाला असं तरी वाटलं निदान. तर लोकांना असं वाटतं की मराठीमध्ये कुठलं मराठी आहे, स्वतः तयार करतोस. मला असं वाटत होतं, पण थँक्यू. मुंबईचं मराठी. हा, म्हणजे तुला फिल्टर पाड्याचा बच्चन म्हटलं जातं, पण जेव्हा खऱ्या बच्चन साहेबांना तू जेव्हा भेटला होता तो दिवस आठवतोय का? आम्ही केबीसीला गेलो होतो ना, आणि मला आधी बिलीव्हच होईना की आम्हाला जायचं आहे. ज्या दिवशी गेलो मी याच्यातच होतो की कधी मला बघायला बच्चन साहेब कधी येतात. आणि आम्ही सगळे स्टेजवरती आलो. कोविड होता ना, आफ्टर 2021ची गोष्ट आहे. अशी एक साहेब तिकडनं चालत आले. मी लिहिलो होतो का फेसबुकवर, सूर्य पाहिलेला माणूस. मला असं वाटलं यार, मला आजही बिलीव्ह होत नाही की मी त्यांना बघितलेलं आहे म्हणून. मला असं वाटतं मी स्वप्नात होतो. पण पुन्हा एकदा जाऊन त्यांना बघूया का असं झालं. आणि ते उभे होते आमच्या समोर, आणि माझ्या डोळ्यासमोरून सगळी चित्र जात होती, जेवढे आपण त्यांचे चित्रपट बघितले आहेत, जुन्या लोकांकडनं ऐकलेलं आहे, आज ते ज्या पद्धतीने काम करतायत. सगळ्यात आधी केबीसी आलं होतं ते सगळं, आणि त्यांचा रिअल व्हॉइस ऐकायला मिळाला, त्यांना बघायला मिळालं. आणि मी काही शॉकच होतो. म्हटलं यार ठीक आहे, आपण काहीतरी केलंय, असं नाही की आपण वेस्ट आहोत. आपण निदान बच्चन साहेबांना 20 मिनिटं बघितलंय, एवढं तरी भाग्यवान आहे, एवढं सांगू शकतो मी. बाकीचं ठीक आहे, पण त्यांना 20 मिनिटं असं एवढ्या अंतरावरून फक्त बघत होतो. त्यांचं बोलणं काय चालू होतं मला काहीच कल्पना नाही, पण आम्ही फक्त त्यांना बघत, सगळीच टीम, पूर्ण टीम आमची.
बॉलिवूडच्या अशा कोणत्या कलाकारांना तुला कामानिमित्ताने म्हण, कुठल्या इव्हेंट निमित्ताने म्हण, तुला भेटण्याचा योग आलाय, बोलण्याचा योग आलाय आणि तुला माणूस म्हणून ते वेगळे? नाही, असं तर मला फार असं मी त्यांना कोणाच्या क्लोज नाही गेलोय, पण माझी वैयक्तिक इच्छा जी इतक्या वर्षापासून बोलून दाखवले की मला मिस्टर शाहरुख खान सरांसोबत काम करायचं आहे आणि त्यांना भेटायला. मी त्यांचा लहानपणापासूनचा फॅन आहे, झालो फॅन. मी ह्या क्षेत्रात आलो म्हणून फॅन झालोय असं नाही, मी झालो आणि मी आहेच त्यांचा फॅन, कायमस्वरूपी राहीन. तर मला त्यांना भेटायची प्रचंड इच्छा आहे. त्यांच्यासोबत रोल काय असेल तो पुढचा भाग आहे, पण असं समोरासमोर जरी मला उभं राहायला मिळालं, मी बऱ्याचदा बोललोय, मी खूप असं त्याला मॅनिफेस्ट ते करतोय, कधीतरी खरं होऊ द्या, झालं की तुम्हाला सांगेन डेफिनेटली. आता तू 90s किड आहेस असं तू म्हणालास, पण आता तू अभिनय करतोस. तू म्हणाला की मला काही येत नव्हतं, मला अभिनय येत नव्हतं, मला लिहिता येत नव्हतं, मला काही येत नव्हतं. पण असे कोणते सिनेमे आहेत जे तू अभिनयासाठी बघितलेत की बाबा हे सिनेमे बघून आपल्याला काहीतरी ॲक्टिंगमधून शिकता येईल, किंवा अमिताभ बच्चन सरांचे, शाहरुख खानचे असे कोणते सिनेमे बघितलेस का ज्याचा तू अभ्यास केलायस अभिनयाचा? मी आता मागे एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो ना, मी अर्धसत्य, चक्र, त्याच्यानंतर मंडी, बाजार, मी अशा 8, सलीम नगले पे मतरो, एक रुका हुआ फैसला, सत्या, त्याच्यानंतर आपल्या मराठीत बघायला गेलं तर सिंहासन, सामना, जैत रे जैत, उंबरठा, नॉट ओनली मिसेस राऊत, त्याच्यानंतर इराणी फिल्म्स आहेत, तर त्याच्यानंतर अकिरो कुरोसावा नावाचे आपले जे डिरेक्टर आहेत त्यांचे सिनेमे आहेत. मी असे प्रत्येक गोष्ट बघत असतो. मी ठरवत असतो, राज कपूर साहेब आहेत तर ते सगळे सिनेमे बघत असतो. मला तशा आर्ट फिल्ममध्ये काम करायला मला फार आवडेल, असं मागे एकदा मी बोललो होतो. तर ते मी बघतो अभिनयासाठी. मकबूल असेल, असे चित्रपट आहेत आपल्याकडे. फॅन्ड्री पण एक सुपरहिट फिल्म होऊन गेली. पॅरासाइट आहे. त्याच्यानंतर आणि गँगस्टरची फिल्म म्हणाल तर मग गँगस्टरवाले असेल, नॅचरल सत्या झालं, गुड फेलास झालं, गॉडफादर आहे, त्याच्यानंतर असे बरेच आहेत. त्याचं मी बघत असतो. मला मित्र सजेस्ट करतात, मग मी बघत असतो. तर मला आवडतंय सगळं बघायला. अगदी सिनेमांची छाप अशी खूप आहे. टनाना पण हे मला वाटतं बच्चन साहेबांचं हम चित्रपटातून. आताच परवाच घरी बोर झालं की लावला खुदा गवा हम. हा अभ्यासाचा भाग झाला, पण तू येणार म्हणून आमची अशीच चर्चा सुरू होती आणि प्रवीण म्हणून आमचे एक सहकारी आहेत, त्यांनी असं म्हणाले की त्यांना विचारा की ते केस कधी कापणार आहेत. तर ॲक्टिंगमध्ये तुझ्या असं मी ऐकलं आहे की एक पिक्चर तू रिजेक्ट केलास कारण का त्यांनी सांगितलं की केस कापायला लागते. कुठून माहिती काढली यार? तर केस हे काय तुझं म्हणजे काय वीक पॉईंट आहे का, आणि त्याच्याबद्दल तू हे का प्रयोग का करत नाहीस, किंवा भविष्यात कधी करणार आहेस का नाहीच करणार असं ठरवलंस? माझ्यापेक्षा जास्त माझ्या केसांवर प्रेम आहे. म्हणजे माझे केस जेव्हा तुटतात ना, मी प्रचंड नाराज होतो. म्हटलं यार हे चाहतायत का काय, हे नाही गेले पाहिजे. माझं खूप प्रेम आहे माझ्या केसांवर. मला माहिती नाही, मला माझ्यापेक्षा जास्त माझ्या केसांवर प्रेम आहे. तर एक फिल्म रिजेक्ट नाही केली. मी असं म्हटलं होतं की ते म्हणाले की तुला केस कापावे लागतील असं. म्हटलं सोड ना यार, ह्याच्यात काहीतरी कर ना मॅनेज, मला पण जरा कंबा फिरवता येईल, हात असं फिरवता येईल. तर तेवढे नाही तुला मित्रच आहे आपला. मग ते हो नाही मध्ये मी कापलेच नाहीत, रोल केला. पण मी महापरिनिर्वाण नावाची एक फिल्म केली 2 वर्षापूर्वी. तर त्यासाठी मी तेव्हा केस कट केलेले आणि मी 6 दिवस नाराज होतो. आणि ते फाल्गुनी फाटकच्या वेळी त्या दरम्यान कापले होते मी. पण मग तुझ्या हेल्दी केसांचं रहस्य काय काय करतोस, काय रुटीन आहे केसांचं? मी काहीच करत नाही. मग शप्प सांगतो मी केसांना काहीच करत मुली नाही. पण जळतील एवढे चांगले केस आहेत तुझे. आता त्याला मी खरं शपथ काय करत पण आता नाही. तू म्हणालास ना की तुझं प्रेम आहे खूप केसांवर, मग काहीतरी काळजी घेत असशील. हा म्हणजे त्यांना व्यवस्थित सैलूनला जाणं, त्यांना काय बघणे, सर्च करून काय केसांसाठी म्हणजे आपण करतोस करतो. तर तू सर. नाही तसं नाही, म्हणजे आता काय होतंय, आधीचं ठीक आहे पण आता थोडे तुटतायत किंवा काय होतं तेव्हा आपण काळजी घेतो ना. तर तसं मग डॉक्टरला फोन करून विचार. म्हणजे हे हळूहळू निघते की तू डॉक्टरकडे जातोस, तू थोडस ते काय कमी पडत असेल काय नाही त्याच्यामुळे. पण तू कधीच नाही कापणार? मग कापेन मी, नाही, मग चांगला रोल असेल तर डेफिनेटली कापेन. नाही, कारण महाराष्ट्र वाट बघतोय गौरव मोरेचे केसाचे प्रयोग कधी होणार आहेत आणि तो वेगवेगळ्या प्रकारात आम्हाला कधी दिसणार मी करणार. चांगला रोल आला चांगला सिनेमासाठी, कॅरेक्टर चांगला असेल
200% मी करणार. मग तेव्हा ती गरज असेल ना कॅरेक्टरची. केसांवर किती जळतात यावरून कळतंय. 2 मुलीच प्रश्न विचारतात माझ्याकडनं. प्रश्न होता. महापरिनिर्वाण सिनेमाचा तो उल्लेख केलास, त्याला जोडून असा प्रश्न आहे की तुझ्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा क्षण होता जेव्हा तू लंडनमध्ये गेलास आणि बाबासाहेबांच्या घरी भेट दिलीस. तू त्याच्यानंतर एक पोस्ट केली होती ज्यातनं तुझ्या भावना आम्हाला समजल्या, पण मला तुझ्याकडनं ऐकायचं तो दिवस तुझ्यासाठी काय होता. थेट लंडनमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या घराला व्हिजिट कर. आज मी तुमच्यासमोर बसलो ते बाबासाहेबांमुळेच बसलेलो आहे. तर ते नसते तर कदाचित मी इथे मी कुठे असतो मला माझंच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी जे केलं आहे त्यासाठी आपण म्हणतो ऋणी किंवा त्यांना वंदन करण्यासाठी मी तिकडे गेलो होतो. माझ्यासारख्या पोराला जर फिल्टरपाड्यातून लंडनला जायची संधी मिळते, आपण एखाद्या व्यक्तीने आपल्या खूप अडचणीत आपल्याला जेव्हा मदत करतो एखाद्या व्यक्ती, आपण त्याला थँक्यू बोलतो की त्याला लाईफ टाईम लक्षात ठेवतो. बाबासाहेबांनी तेवढे केलेलं आहे. सो ती गोष्ट मी विसरून चालणार नाही. मला संधी मिळाली, मी लंडनला गेलो, मला तो 1 दिवस सुट्टी मिळाली, मी गेलो, मी तिथे व्हिजिट करून आलो. आता सांगता नाही मला तो सगळं असं मला हे होतं भरून येते मला, कारण तो संघर्ष आहे. जर आता लोकांना माझा संघर्ष वाटतो तर मग बाबासाहेबांनी काय केलं असेल. सो हे इमॅजिन करून मी आणि माझा एक मित्र आहे भूषण, आम्ही दोघे तिकडे होतो. त्यावेळेस आम्ही दोघे गेलो होतो आणि मी जेव्हा लंडनला जाईन मी तेव्हा तिकडे जाऊन येईन. पण त्या घरातली काही आठवण, असं म्हणजे घर तर बघितलं असेल पण त्यातली कुठली आठवण आहे का त्या घरातली? काय काय बघितलंस तिकडे? सगळंच बघितलं मी. आता ते मला असं एक्सप्लेन करता येणार नाही, पण मी जे बघितलं ते माझ्या मित्रांना व्हिडिओ कॉल केला. त्यांना म्हटलं आता मी आलोय तर माझ्या निमित्ताने तुम्ही बघा. आणि मग मी बघितलं आणि मी 1.5-2 तास तिथेच थांबलो होतो. म्हटले तेव्हा 1920ला इथून बाबासाहेब आले, त्यांनी अभ्यास केला, सगळं शिकले आणि ती आठवण आहे मला. ते जरा थोडासा मी आहे कनेक्ट. क्या बात आहे. काल एक रील बघितली की कुठल्या तरी एक इव्हेंटला आहे, ट्रेलर लॉन्चला, आणि मागे प्रसाद खांडेकर उभे आहेत आणि तू असं फक्त निघून जातोय त्या रीलमधून. तर त्या रीलच्या मागे किती सत्य आहे आणि अजून काय रिलेशन आहे प्रसाद खांडेकर आणि त्याच्या आधी आम्ही बोललो होतो ना, भेटलो होतो आम्ही. त्याच्या आधी बोललो होतो. मग तो शशिकांत गंगावणेसोबत बोलत होता. मग तो मुलगा होता, त्याला माझ्यावर फोटो काढायचा होता. त्याला म्हटलं मी जरा खूप ट्राफिकमधून आलो, मी लगेच जाऊन येतो आणि मी जाऊन आलो. पण आहे अजून कॉन्टॅक्ट? हो, सगळे कॉन्टॅक्टमध्ये सगळे आहेत. नाही हे दोघे त्याच्या आधी आम्ही बोललो ना, भेटलेलो आहे. त्याच्या आधी हे दोघे प्रसाद आणि शशी, आम्ही सगळे एकाच ग्रुपमध्ये ना, मराठी कला मंचमधले. लहानपणी असं एक स्वप्न असतं आपल्या सगळ्यांचंच की माझ्याकडे खूप पैसे आले तर मी हे करेन ते करेन. असं तुझ्याकडे खूप पैसे आल्यावर तू काय केलंस? तुझं कोणतं स्वप्न पूर्ण केलंस? माझी अशी फार स्वप्न नव्हतीच माझी. म्हणजे मी समाधानी होतो जे काय मिळतं त्याच्यामध्ये. पण मी शूज घेतले. मी शूज घेतले. म्हणजे मी घेतो आजही. मला शूजचं जास्त अट्रॅक्शन आहे. मला गॉगल, घड्याळ, ज्या गोष्टी मला कॉलेजच्या एजमध्ये, आपण वाढत्या एजमध्ये ज्या मिळालेल्या नाही आहेत ना, त्याची मी लिस्ट काढून ठेवलेली आहे आणि मग मी ते घेतो. बकेट लिस्ट हा म्हणा, किंवा ती रागातली लिस्ट आहे माझी, की मला त्यावेळेस मिळालेलं नाही ना, मी आता घेतो. हा, मी घेतो. म्हणजे वायफळ असं पैसा वाया घालवत नाही मी. आईने आम्हाला शिकवलंय तो जपूनही ठेवला पाहिजे. तर आधी जपून ठेवतो, मग त्यातले जे काय उरेल आपल्यासाठी ते थोडेफार मी खर्च करतो. त्याचवरून बालपण कसं गेलं आणि मिळालं नाही असं आता तू मला म्हणालेस की हे मला मिळालं नाही ते मिळालं नाही. बालपण कसं होतं? किती असंच होतं आमचं. म्हणजे नॉर्मल मध्यमवर्गीय. म्हणजे आम्ही तसं करायचो की वहीला कवर असायचं ना, तर ते मार्क्स द्यायचे, त्याचं कवर काढून याला लावायचो आणि त्याला सांगतो वही लपून ठेव. त्यांना कळायचं सर हे काय, अहो सर ते काय झालं, कवर जुना होता ना, आम्ही याला फिरून याला लावलेला आहे म्हणून. तर आम्ही इकडचा कवर तिकडं, असं होतं आमचं. म्हणजे आम्ही शाळेची फी सुद्धा वर्षभरानंतर द्यायचो. शाळा पास झालं का तेवढं बघ ते विचारायचो. मग हो म्हणले पास आहे. मग 2-3 विषयात प्लस, लाल पेनाने +4 +3 असे मार्क पाडून पास झालोय म्हणून प्रमोटेड. ते असं. त्याच्यामुळे मला माहिती होतं ही आपली परिस्थिती आहे, ॲक्सेप्टेबल आहे. आणि मीच नाही, माझ्यासोबत सगळेच आम्ही तसे होतो. त्यामुळे मग म्हटलं हे कसं करतात, थोडंसं मोठं झालो की आपण बदलूया गोष्ट. पण मग आता परिस्थिती सुधारली आहे, चांगली होतीये, तर घरातून काही सल्ले मिळतात की हे करायचं नाही, असं काही सल्ले मिळतात? म्हणजे घरच्या मध्ये जास्त उडू नको, पटकन खाली पडशील. घरच्यांनी दुनिया बघितलेली आहे. कारण ते मुंबईत आले, त्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं, त्याच्यानंतर आपल्याला काही गोष्टी बघायला मिळाल्या.
तर त्यांचा अनुभव आहे हा चुकणारा नाही ना. आई नेहमीच मला ओरडत असते की हे असं नाही तसं नाही, तर ती गोष्ट ती मला नेहमी सावध करत असते. तर ती एक भीती आहे म्हणून मी सावध असतो. आणि मला माहिती आहे माझं मी -0मधनं आलो आहे. माझं जरी -0 झालं तर फिल्टर पाड्यात माझं घर आहे, आपली मित्रमंडळी आहे, 24 तास पाणी आहे, लाईट आहे, आपल्याला काय करायचं. आपल्या घरचाच कमी आहेत. मी आत्ता गाडी घेतली, आता माझी अल्टो होती तर ती हायवेलाच बंद पडायची चालू मध्ये. पण मी म्हटलं माझ्या घरच्या तशा फार नाहीत, मी फार असं हे नाही आहे. पण मला फिरायला पण आवडतं. पण मी विचार करतो की जेवढा आपण जे काय आपल्याला मिळेल आपल्या कामातून मिळते थोडं जपून ठेवलेलं कधी पण बरं. कारण वेळ दवाखाना सगळ्यात महत्त्वाचा, तो कधी येतो सांगता येत नाही. मग ते सगळे उडवलेले पैसे नंतर लक्षात येतात की अरे यार सेव्ह केल्यास ते बरं झालं असतं. सो थोडा अलर्ट आहे मी, जास्त हे नाही. पण आईचं ओरडणं बदललंय का? पोरगा फेमस झालाय म्हणून आईचं ओरडणं म्हणजे स्किट मध्ये जसा मार खातोस तू स्किट मध्ये, तसं आता घरी पण म्हणजे ते चालूच आहे का? म्हणजे ओरडा शब्दांचा पण आहे का ते? हो, अरे बंद झालंय? नाही, अरे परवापर्यंत इकडे येण्याच्या परवापर्यंत आहे. थोडंसं ग्राउंड लेवलला तू अजूनही आहेस, हे म्हणजे त्यातनं ह्या सगळ्यातनं दिसून येतं. पण ते कसं आहे की तुझ्या नावातनं पण ते म्हणजे ते फिल्टर पाड्याचं बच्चन असं, तर हे फिल्टर पाड्याचं आहे ना, हे कोणाला म्हणजे फार माहीत पण नसेल. म्हणजे ते पवई माहिती आहे लोकांना, आरे माहिती आहे, तुझ्यामुळे फिल्टर पाडा लोकांना कळला. मग आता मला कदाचित कोणी रिक्षावाला सोडायला जरी आला फिल्टर पाड्याला, गौरव मोरेवाला फिल्टर पाडा का वगैरे असंही म्हणत असतील, माहित नाही. म्हणजे पण ते विहार लेकचं पाणी तिथून खाली तिथं फिल्टर प्लांट असल्यामुळे घरासमोर फिल्टर प्लांट आहे, फिल्टर पाडा तो बनलेला आहे. तर हे फिल्टर पाडा आपल्या नावापुढे म्हणजे फिल्टर पाड्याचं बच्चन हे कुठून आलं? म्हणजे ते मी ठरवलं की नाही? काय लोकांना आपण जिथे राहतो तिथे लाज वाटते. थोडंसं हळूहळू मोठं व्हायला लागलं की मला असं वाटलं की मी जिथे राहतो ज्या भागात, तो भाग नाव ठेवण्यासारखा नाही आहे. एक तर आरे कॉलनीच्या मध्ये मी राहतो, माझ्या बाजूला विहार लेक आहे, मिठी नदीचा उगम आमच्याकडनं झालेला आहे, पवई तलाव माझ्या शेजारी आहे, निसर्गाने भरलेलं अख्खं वातावरण माझ्याकडे, लोक राहतात त्या जमीन. मी तेच म्हटलं ना परत की ऊन वारा पाऊस त्या घरात आपण राहतो, त्या जागेला मी का नाव ठेवू? माझी आई बाबा सगळे इथे आले, मुंबईत आले, LNT आपल्या घराजवळ आहे, पवई गार्डन आहे. म्हटलं यार मग माझे असं काय इकडे नाव ठेवण्यासारखं? चांगले वाटतं लोक सगळीकडेच आहेत. म्हटलं नाही यार, आपल्याला ह्याची लाज नाही वाटली पाहिजे, आपण जिकडनं आलोय ते लोकांना कळलं पाहिजे. आणि म्हणून मग आणि बच्चन साहेबांचा फॅन असल्यामुळे कसा हे करून घेतला होतास तुझ्या स्किट मध्ये किंवा हास्य जत्रेमध्ये सुद्धा तू म्हणजे ऑन द स्पॉट काहीतरी बोलायचास आणि ते सगळं खूप स्पॉन्टेनियस असायचं. ती एखादे किस्से सांग की जे आमच्या इथं घडलं होतं आणि ते मी स्किट मध्ये आणलं. मी घडलेलं फार गोष्टी अशा कमी केल्या पण, कारण मला नंतर संध्याकाळी घरी पण जायचं आहे. पण बच्ची वगैरे जे शब्द आणले, ते डान्स बीन्स आणला, तो आपल्याकडचाच आहे. बच्ची वगैरे म्हणजे आता मुंबईच्या लँग्वेजमध्ये आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळचा खास, बंटाय म्हणजे खास, आईबा म्हणजे खास, असे 4-5 शब्द आहेत. ते जवळच्या लोकांचे शब्द आहेत. ते पोरं वापरतात. अरे क्या बोलता बच्ची, तो बहुत भारी काम करेला आजकल टीव्ही पे, आपने गाव का नाम रोशन करेला आहे. तर ते मला पण बरं वाटतं, त्यांना चांगलं वाटतं की आपल्या एरियातलं नाव मोठं होतंय आणि कोणी आपल्या एरियाला नाव ठेवू नये, जिथे राहतो त्याला कोणी नाव ठेवू नये असं, म्हणून मी तो प्रयत्न केला. मरतो का काय हे कुठून आलं होतं? ते आपल्याकडे बोलतात ना, अरे बाबा घाबरल्यानंतर काय लोक, बापरे मरतो काय मी, तर ते तिथं मी तिकडे केलं, त्याला थोडंसं ह्या झोनमध्ये आणलं मी हलक्या. बरं, ओंकारच्या किती कॉन्टॅक्टमध्ये आहेस आणि ओंकारने काही टिप्स दिलेत का तुला, आणि तू काही टिप्स मागितलेस का की मी स्विच करतोय? नाही, मग ओंकार अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. मित्रामध्ये आठवड्यातनं एकदा वगैरे महिन्यातनं आम्ही त्याला फोन करत असतो. पण टीप असं नाही, पण आम्ही खूप चांगले आमचं बॉन्डिंग आहे, आम्ही एकत्र खूप चांगलं जास्त काम केलेलं आहे. मग तो गेला, मग मी एकटा पडलो. म्हटलं अरे यार, चांगला मित्र आहे आपला, चांगला आणि उत्तम ॲक्टर पण आहे, पण त्याच्या काहीतरी त्याच्यामध्ये असं मी सोडलं 5 वर्षानंतर की मला सेम आवडत, असं काय असेल त्याचं. पण मग आम्ही तरी आजही कॉन्टॅक्टमध्ये आहे. तो सिनेमे करतोय, चांगले नाटकात काम करतोय, भेटतो आम्ही कधी. एकदा आम्ही झीच्या इव्हेंटला पण भेटलो होतो, झी गौरवच्या इव्हेंटला. मला बरं वाटलं, माझा मित्र भेटला मला. तू एक स्वप्न साकार करतोय, नुकतीच गाडी घेतलेली आहे. हां, फिल्टर पाड्याचा उल्लेख झालाय. पवईला 2 महत्त्वाच्या बाजू आहेत, एक फिल्टर पाडा आणि दुसरीकडे पवई हिरानंदानी. घराविषयीचं काय स्वप्न आहे तुझ्या? झालं घर माझं. पण मला असं कळलं की तुला पवई हिरानंदानीमध्ये एक घर घ्यायचंय असंही. हा, मग ते घेणार ना मी. पण त्याच्याविषयी काही आता पवईच्या इथे घर आहे ना, तलावासमोरच घर आहे.
म्हणजे गंमत बघा ना किती भारी आहे. काही वर्षांपूर्वी मी त्यात म्हणजे आजही त्या तलावासमोर मी संध्याकाळी सहज फिरायला असं गप्पा मारायला असं बसायला जायचो आम्ही शांतपणे. तर त्याच्याच अगदी समोर म्हणजे जिथे आम्ही गणपतीचं आमच्या इकडे विसर्जनाचा मोठा स्पॉट आहे तो गणेश घाट म्हणतो त्याला आम्ही, त्याच्याच समोर आता घर आलेलं आहे. मला माहीतच नव्हतं की 20-25 वर्षापूर्वी आपल्या टीव्ही नंतर काही लिहून ठेवलेलं आहे म्हणून. सहज फिरायचं तिकडनं, सकाळी जॉगिंगला जा, संध्याकाळी फेरफटका मारायला जा. काम नसलं काय करणार, फेरफटका मारायला जायचं. पण आता तिथंच घर आहे, त्यामुळे आता काय मी सगळ्यांना सांगतो हे घर आहे तिकडून अर्ध्याचं जाय वरती आपलं घर. तर कुठे त्या भागात जात असेल तर येईल ना आपल्या घरी त्या निमित्ताने. करेक्ट. आता तू हास्यचित्र सोडलंयस, का सोडलंस याच्या विषयी तू ऑलरेडी सगळीकडे बोलून झालायस की काय कारणं होती त्यामागची. पण परत हास्यजत्रेमधून कॉल आला की पुन्हा ये हास्यजत्रेमध्ये, तर तू येशील का? नाही, आता कठीण आहे जरा, कारण आता मी इकडे काम करतोय ना, तर त्याच्यामुळे. पण स्वतःच्या सिनेमाचं प्रमोशन करायला तरी जाशील का? कुठे उद्या तुझा सिनेमा आला आणि त्याचा प्रमोशनसाठी जावं लागलं. ए बाबा, पण आता आपल्याकडे आहे ना, चला हवं द्या. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. माझा भाव आहे उद्या आहे ना. तिकडे घेऊन जा. मगाशी तू एक म्हणालास की तुला आर्ट फिल्म्समध्ये काम करायचं आहे, पण एक असं म्हणतात ना, तुम्ही जे काम करताय त्याची एक छाप तुमच्यावर पडते. म्हणजे गौरव मोरे म्हटलं की कॉमेडी हे एक समीकरण होऊन जातं. इतरही अशा काही भूमिका त्या पद्धतीनं तो करणार की जसं तू म्हणतोस की मला आर्ट फिल्म्स करायचे, किंवा बॉलिवूडमध्ये गेलं तर काहीतरी वेगळं अजून करायला मिळेल, किंवा साऊथमध्ये गेलं तर आणखीन थ्रिलर काहीतरी करायला मिळेल. ज्या पद्धतीच्या तिथे सिरीज बनतात त्या खूप इंटरेस्टिंग असतात. सो त्या दिशेने एक कलाकार म्हणून गौरवचे काय प्रयत्न असतील आणि तो कसा विचार करतो, ही जी छाप पडणं म्हणतात. कारण आता आपल्या मराठीत तर बघशील अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे किंवा दादा कोंडके हे जे विनोदाचे बादशाह आपण म्हणतो सगळे होऊन गेले, ज्याने एक छाप पडली होती. तसं गौरवला याच्यात जर पडायचं नाही, म्हणजे याच्यात अडकून पडायचं नाही, त्याला ती लिमिट थोडी अभिनयाची पुढे जायचंय किंवा वेगळ्या पद्धतीनं ते सगळं ट्राय करायचं, तर गौरव कसा प्रयत्न करणार? मी आता एक फिल्म केली जय भीम पॅन्थर नावाची, निशांत डागसे त्याचा रायटर डिरेक्टर. तर त्यानेच मी त्याला म्हटल्यावर मी त्याची डिस्कस करायचो खूप साऱ्या गोष्टी. तर त्याने मला माझी इमेज ही मी हे करतोच आहे, मला माहीतच आहे, त्यासाठी तिने मला एक फिल्म दिली, तू कर, मला माहिती आहे तू एवढं बघतोस ना, मग तू हे कर. करताना मला जरा बर्डन आलं. मग मला कळलं की ते दिसते तितकं सोपं नाही आहे, आणि मी पण जी कॉमेडी करतोय किंवा आम्ही जे कलाकार सगळे विनोदी काम करतो ते तितकं सोपं नाही आहे. पण मला नेहमी असं वाटतं की कुणीतरी डिरेक्टर असेल, कुणीतरी असं असेल ज्याला मी काय ते कळेल किंवा माझं म्हणणं काय ते कळेल, ते कधीतरी मला बोलतील. नो डाऊट मी ऑडिशन देईल त्यांच्यासमोर, असं नाही की मला घ्याच म्हणून, मी ऑडिशन देईल बघायला. त्यांना आवडलं तर चांगली गोष्ट आहे, पण माझे प्रयत्न चालू राहतील माझ्या पद्धतीने. त्यासाठी मी स्क्रिप्ट शोधेन, स्वतःसाठी पण एक वेगळी स्क्रिप्ट शोधेन, रायटर्सला सांगेन जे माझ्या ओळखीतले आहेत त्यांना की मला अशा पद्धतीचं असं काहीतरी करायचं आहे. माझे 1-2 मित्र डिरेक्टर आहेत त्यांना सांगेन की असं काहीतरी आपण करूया, कारण केल्यानंतरच मला कळेल ना बाहेर हळूहळू की हा काय करू शकतो म्हणून. कारण इतके वर्ष मी विनोदी भूमिका करतो म्हटल्यानंतर तुम्ही बोलल्याप्रमाणे करेक्ट आहे की एक छाप तयार झालेली आहे, तो एक कामाचाच भाग आहे. पण त्याच्या पलीकडे मला दुसऱ्या बाजूने असं एक काम करायचं आहे जे मला आवडेल करायला. मराठीतले आपले विनोदी कलाकार, जसं मी आता नावं पण घेतली, गौरवला कोणामधला कुठला रंग जास्त आवडतो आणि तू कसं, म्हणजे निळू फुले सरही म्हणायचं झालं तर त्यांची पण विनोदाची ही बाजू खूप वेगळीच होती आणि ते पटकन हसवून पण जायचे आपल्याला. गौरव या सगळ्या कलाकारांकडे बघताना कसं बघतो, त्यांच्यातलं काय काय त्याला आवडतं कलाकार म्हणून? मला असं वाटतं की मी त्यांच्या काळात पाहिजे होतो. वा. मला नेहमी असं वाटतं. मी बऱ्याच जणांशी बोललो, म्हणजे अभिनयाला मी हे पण बोललो की तुला बाबा असते तर मी तुमच्या घरात राहिलो असतो, त्यांचं सगळं त्यांनी सांगितलं सगळं केलं असतं मी, तू वैतागला असतास तू मला, पण मी तरी त्यांना सोडलेलं नसतं बोललं. मी अभिनयाची बऱ्याचदा बोललेली गोष्ट आहे. मला नेहमीच असं वाटतं मी त्या काळात पाहिजे असतो ना तर मी खूप गोष्टी केल्या असत्या. रादर मी त्यांच्यासोबत आहे ह्यातच मी खुश झालो असतो, सगळ्यांसोबत काम करतो, त्या काळात काम करतोय असं मला नेहमी असं वाटतं. आणि मी दादासाहेब कोंडकेंसोबत खूप काम केलं असतं, कारण मला त्यांचे काम करण्याची पद्धत फार आवडते. जुने सिनेमे बघितले, ते एकटा जीव वाचल्यानंतर मला असं वाटलं की मी तिथे पाहिजे होतो त्यांच्यासोबत, किंवा काम करायला आजूबाजूला. अनुभव आहेत ना, हे लेजंड्स लोक आहेत सगळे, तसेच अनुभव मिळतात, त्यातनंच माणूस घडतो. ॲटलिस्ट माणूस म्हणून तर आपण काहीतरी झालो असतो की नाही. क्रिएटिव्ह लोक सगळी, त्याच्यामुळे
बऱ्याच गोष्टी त्यांनी एवढ्या करून ठेवल्यात की आपण तिथपर्यंत आता पोहोचत सुद्धा नाही आहोत. पोहोचत सुद्धा नाही आहोत. म्हणजे त्यांच्या म्हणजे तो विचारच आपण करू शकत नाही. त्या काळात त्यांनी ते करून ठेवलेलं आहे सगळं. जुनेच बघतो ना आपण सिनेमे, आजही बघताना जी काय बघतो ती गाणी पण आपण तीच ऐकतो आणि बऱ्याच गोष्टी आपण कॉपी करतोच इकडनं तिकडनं थोडंफार. मी तर थोडं तरी आपण इकडनं तिकडनं हे करतोच ना, कारण एवढी छाप आपल्या डोक्यावर पडलेली आहे. अगदी. विनोदाचे खूप प्रकार आहे. त्यातलाच एक म्हणजे व्यंगात्मक विनोद, ज्याच्यामध्ये व्यंग करता करता हळूहळू ती अपमानाची रेष येते, मग ती ओलांडली जाते. म्हणजे विनोद हळूहळू अपमानाकडे जातोय. तुझ्या बाबतीत असं बऱ्याचदा होताना दिसलंय, आम्ही आजही काही स्किट्समधून बघतोय. पण जेव्हा असे स्किट होतात, आपल्याला माहिती असतं की हा विनोद आहे, पण त्याचं रूपांतर अपमानामध्ये होतं, तेव्हा ते स्पोर्टिंगली घेतलं जातं की खरंच जीवाला त्यावेळेस वाईट वाटून जातं स्किट नंतर, की अरे नाही हे थोडंसं लागलं मला कधीच वाटत नाही. कारण मी दिवसभर सगळ्यांना त्रास देतो, त्याच्यामुळे मला काय वाटत नाही. मी कोणाचे डबे लपव, चप्पला लपव, त्याचे सिक्रेट्स बाहेर काढ, मग ते कसा त्रास देतो ह्याला तर मग तर मी काय करतो, मला माहिती आहे कॅमेरा आहे ना, काम चालू आहे, हे दिसणार प्रेक्षकांसाठी आहे. तिथे काय होतंय काय ते मला माहित नाही, दिसणार प्रेक्षकांसाठी आहे ना, मग त्या हिशोबाने आपण काम करूया. मग या कामाचाच भाग आहे. या सेटवर आता किती होणार आहे आणि तुझ्या ह्या सेटवर त्या ऑलरेडी जिथे महारथी आहेतच त्या सेटवरचे, बरोबर, त्यांनी तुझं वेलकम कसं केलं आणि या सेटवर किती आता तेच प्रकार परत घडणार? आता जस्ट पहिला हे झालेलं आहे, पण वेलकम सगळ्यांनी चांगलंच केले, नो डाऊट. सगळी आपलीच घरचीच मंडळी आहे. आता हळूहळू तर बघू, पहिला एपिसोड झाला तर दुसरा तिसरा. आता तू सेलिब्रिटी आहेस, सेलिब्रिटी म्हणून कौतुक तर होतच असतं, तुझं कौतुक करतच असतात, पण काही ट्रोलर्स असतात जे सोशल मीडियावर सतत काही सेलिब्रिटींना ट्रोल करत असतात. त्या ट्रोलर्स बद्दल तुझं काय म्हणणं आहे? आणि एखादा असा ट्रोलर जर तुझ्या समोर आला तर मग तू काय करशील? काय नाही, त्याला फिल्टर पाडत घेऊन जाईल. फिल्टर पाडत संध्याकाळी घेऊन जा 6-7 नंतर, ट्रोल कर, मला किती करायचं आहे, तुला किती डेअरिंग आहे ते आम्हाला दाखव. मी बऱ्याच जणांना बोललेलो आहे, मी तुमच्याकडे येतो एकदा, तुम्ही राहता तिकडे मी येतो, तुम्ही एकदा फक्त माझ्या फिल्टर पाडत द्यायचं आणि तुम्ही घरी जायचं. आम्हाला माहिती आहे ना, आम्ही आमचा जन्म गेलाय, त्यामुळे आम्ही सगळं बघितलेलं आहे. हे ट्रोलर्स आत्ता आलेत, आम्ही मोठे मोठे भाई बघितले, आमच्या एरियात बघितलेले आहेत, आम्हाला आमचा एरिया माहिती आहे काय, आणि मी तिकडनं आलोय म्हणून मी कोणालाच घाबरत नाही. ट्रोलर बिलर मला, मी कोणालाच घाबरत नाही. मला माहिती आहे माझा एरिया कसा आहे, माझी मित्र कशी आहेत, मला सगळे माहिती आहेत, त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही. आणि मला ना एक गोष्ट मी बऱ्याचदा बोललो, वाईट वाटते मला, कोणी काय करतं तुम्हाला पटलं ना, मग स्क्रोल करा ना, कमेंट करायची काय गरज आहे. पण ती कमेंट पण एवढी घाणेरडी करतात. एखाद्या हिरोईनने, मुलीने, समजा मुलीचं उदाहरण घेऊया, तिने फोटो टाकला तर तुम्हाला नाही पडला ना तिचा ड्रेस किंवा काय, कमेंट करू नका ना तिच्या फोटो खाली, स्क्रोल करा. तुम्हाला हेच का दाखवायचं आहे की अशीच मला कमेंट करायची आहे, नका करू ना. नाही आवडलं ना, आपण स्किप करा, पुढे जा. मला त्या गोष्टीचा फार राग येतोय की तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही चिडताय, की तुमचं फ्रस्ट्रेशन आहे म्हणून तुम्ही चिडताय, तेच कळत नाही मला. प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना यार, कुणी काय करावं काय नाही तुम्ही नका ठरवू ना. त्याचा घाणेरडी कमेंटच केली पाहिजे असं गरजेचं आहे का? मतं चांगली पण मानता येतात ना आपल्याला. मला खास करून मुलींच्यावर जास्त वाईट वाटतं, कारण मी वाचलेले आहेत, तेव्हा मला असं वाटतं की यार काय बोलणार आहे लोकांना, समोरासमोर आले पाहिजे, मग बघते काय करायचं. पण दादा कोंडकेंचा आता आपला उल्लेख झालेला, तू दादा कोंडके बरोबर काम करण्याची इच्छा किंवा त्यांच्याविषयी तुला, मी वनिताला पण बऱ्याचदा बोललो, ते असते ना आपण लय काम केलं असतं त्यांच्याबरोबर, मी तर लय काम केलं असतं, मी लय काम केलं असतं त्यांच्याबरोबर, म्हणजे मी एन्जॉय केला असता पूर्ण सिनेमावर. पण त्यांच्या बाबतीत एक असं होतं त्यावेळेला की एक वर्ग होता विशिष्ट, सिनेमे पाहायला अधिक आवडीने जायचं आणि बोलायचे कमरेखालचे जोक किंवा 2 मिनिंग्स जोक असायचे आणि असं बोललं जायचं. तुला आता तू त्या क्षेत्रात आहेस, तू काम करतोयस, तूही विनोद करतोयस, तुला या कमरेखालचे जोक किंवा 2 मिनिंग्स जोक यावर नेमकं कसं व्यक्त व्हावं असं वाटतंय? ते तुमच्या विचारावर, तुम्ही काय विचार करता त्याच्यावर डिपेंड आहे, बाकी असं काही नसतं. मला तर असं वाटतं डबल मिनिंग आपण विचार करतो म्हणून ते डबल मिनिंग होतं ना, आता कशाला होईल ते डबल मिनिंग? आपण म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी आहे म्हणून ते झालंय ना. मला नाही वाटत कधी, मी आता तरी सिनेमे हाऊसफुल आहेत का, रेकॉर्ड आहेच ना, त्याला मला नाही असं वाटत की त्याच्यात काय असेल. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, तुमची पद्धत असेल, ह्यांची पद्धत वेगळी, ह्यांची, प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे. पण तसं नाही, मला मी केलेली आहेत विनोद, पण
ते फार असे मी तसे नाही केलेले आहेत. मगातपासून 3-4 वेळा वनिताचं नाव ऐकलं. आता वनिताला पण तिकडे घेऊन जायची काही असलं काही नाही आहे, मला बसवू नका. ती आहे बिचारी तिकडे काम करते, पण चांगली अभिनेत्री आहे. तिच्यासारखी अभिनेत्री नाही आहे ह्या एज मध्ये. ती ह्या पद्धतीने काम करते ना वनिता स्टेजवरती कुणासोबतही काम करू शकते. मी किती मोठा वनिता त्याला टफ देणार, एवढी भारी काम करते वनिता. माझी फेवरेट आहे. म्हणजे मी एवढे ऍडिशन हे करायचं होतं, फक्त वनिताला कळायचं की हा काय करणार आहे म्हणून. ते थांबायची. मी आणि भोजने जेव्हा होतो तेव्हा, आणि आम्ही त्या डोळ्याने कोणाचं मग ती पुढचं वाक्य उचलायची. तिलाच एकट्याला कळायचं की आता हे दोघे, आता ह्यांनी ऍडिशन घेतलेली, आता दोघे येत आहेत म्हणून. एवढी हुशार अभिनेत्री आहे, माझी आवडती अभिनेत्री आहे. आम्ही ओपनला जरी काम करत असलो स्किट वगैरे, तरी तेवढ्याच एनर्जीने जसं आम्ही स्क्रीनला काम करतो तसं आम्ही ओपन मध्ये पण काम करतो. वा. तिचा जसा उल्लेख केला तसं अजून त्या मंचावरचे कुठले चेहरे आहेत का की ज्यांच्याविषयी बोलावं असं वाटतंय किंवा कौतुक करावं असं वाटतंय? जसं वनिता असं केलं तसं अजून कोणी आहे ना. नम्रता आहे, शिवाली आहे, चेतना आहे, समीर दादा तर आहेच, प्रसाद पण आहेच. त्याच्यानंतर मोरे सर आहेत, अरुण सर आहेत, जे आपले जुने सिनियर्स आहेत आपल्याकडे, ज्यांच्याकडे अनुभव बराच आहे. प्रथमेश रमेशची वेगळी शैली आहे, श्यामदादाची भाषा आहे. सगळे कलाकार खूप भारी भारी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सगळे आर्टिस्ट आहेत सगळे. त्याच्यामुळे त्याचं वेटेज जास्त वाढलेलं आहे. पण मी जास्त काम या दोघांमुळे सोबत केलं असल्यामुळे, वनिता आणि मीच, मला जरा जास्त. बट सेटवर बेस्ट फ्रेंड कोण होतं ज्याच्याशी तू सगळं शेअर करायचंस? कारण की असतं ना, आता आम्ही ऑफिसमध्ये असतो, आमचा कोण ना कोणतरी असतं की बाबा हा आपण ह्याच्यावर काम करणार आहोत 8 तास तरी, त्याच्यावर आपण सगळं शेअर करतो किंवा गप्पा बिप्पा मारतो, काही पर्सनल गोष्टी शेअर करतो. असा कोणी होता का सेटवर? नाही. मग इंडस्ट्रीत खरी मैत्री नसते? मी नाही करत कोणाबरोबर जास्त. पण तुला अनुभव कसा आहे? मला अनुभव नाही. मला असं वाटतं की रेसमध्ये धावणारा प्रत्येक जण हा तुमचा कॉम्पिटिटर आहे, तुमचा मित्र नाही. म्हणून मी फार जरा कमी मैत्री करतो. पण माझा मित्र तसा बघायला गेला तर निखिल चव्हाण, त्याच्यानंतर राकेश शशी आहेत, ते माझे जुनेच आहेत माझे सगळ्यात जास्त. निखिल बरोबर मी बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत, कारण तो मला असा माझा वाटतोय जवळचा. त्याच्यानंतर विशाल देवरुखकर आहेत, अभिनय बेर्डे, या 3-4 जणांसोबतच जास्त कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना. तर माझ्या फोन मध्ये काय, बाकी मग बजाज फायनान्सचा फोन, होम फोनच येत नाही. बजाज वाले रोज फोन, त्यांना असं वाटतं की मला लय लोनची गरज आहे. मला लोनची गरज आहे पण रोज नाही. रोज फोन, सर अरे सर प्लीज तुम्ही तेच ना गौरव मोरे बोलले, सर तुम्हाला बोलून भारी वाटलं. मला बोलून भारी वाटलं की लोन द्यायचं म्हणून भारी वाटलं. बोलून भारी वाटलं, ठीक आहे बोल. बरं, पहिल्या सिलेक्शनची आठवण तुझ्याकडे असेल, पण पहिल्या रिजेक्शनची आठवण आहे की? आणि रिजेक्शनला तू कसं सामोरं जातोस? रिजेक्ट तर नेहमीच झालोय, रिजेक्ट नेहमीच झालेलं आहे. पण रिजेक्शन कसं, हा ही गोष्ट कमी पडली ना आपल्याला, ही गोष्ट नाही, मग आपण ती तयार करूया. रिजेक्शन कसं काय, पण तू तयार नाही म्हणून मग तयार होऊया. आताही येतं? हो, होत असेल ना. आता कॅरेक्टर मध्ये कुठल्या आपण फिट नाही बसतात, तो होणारच ना. पण त्याला मी रिजेक्शन म्हणून घेतच नाही. ठीक आहे, ह्या गोष्टीसाठी आपण नाही ना, मग आपण होऊया. मग त्यासाठी मग विचारतो मी कास्टिंगवाल्याने काय प्रॉब्लेम झाला एक्झॅक्टली, किंवा कशामुळे होत नाहीये, तर हे आणि हे ठीक आहे, मग त्याच्यावरती अभ्यास करूया. पुढच्या वेळेस तसं नको आहे. पण पहिल्या रिजेक्शनचं थोडं वाईट आपल्याला वाटतं बऱ्याचदा. तुला तुझं पहिलं रिजेक्शन लहानपणापासून रिजेक्शन होत आहे, मला काय वाटतं नेमके कुठल्या बाबतीत? म्हणजे सगळ्याच बाबतीत, म्हणजे सगळ्याच बाबतीत. आता बोलून टाक, नेमके कुठल्या? म्हणजे रिजेक्शन म्हणजे कोणी, बऱ्याच आपण बऱ्याचच बघू, कुणी टीव्ही बघायला घेत नव्हतं म्हणा, किंवा कुणी बर्थडेला आम्हाला बोलवत नव्हतं म्हणा. असं ती परिस्थिती आपली 19-20 असल्यामुळे ते तिथून सवय झालेली आहे रिजेक्शनची. मुलींचे रिजेक्शन, कॉलेजचे रिजेक्शन, मुलींचे मी त्या भानगडीत पडलोच नाही. नका मला एक पण आता मुलींचा विषय आलाय म्हणून, गौरव मोरे लग्न कधी करणार आहे आणि गौरव मोरेला मुलगी कशी हवी? मनातल्या भावना बऱ्याचदा स्किट मधनं निघतात. माझं असं काय नाहीये. आधी जरा होईल, तुम्हाला जेव्हा होईल तेव्हा कळेल सगळ्यांना. पण कशी हवी आहे? कशी हवी आहे? नॉर्मल, आपलं मी जसं आहे नॉर्मल तसं. तू नॉर्मल कसं? तू नॉर्मल म्हणजे आता नॉर्मलच आहे. पण काहीतरी गुण असतील ना, की आता काय म्हणतात, काही लोकांचं असतं की साडी आणि ट्रेडिशनल मध्येच राहायला हवी, वेस्टर्न टाईप हवी, असं काही आहे का? प्रत्येकाचा केस कसे हवेत? केस कसे हवेत हे महत्वाचं आहे. प्रत्येकाचं आपापलं स्वातंत्र्य आहे.
छान राहा, मस्त राहा. तुला कशी हवी आहे पण? मला पण आता उद्या मी काही चुकीचं नाही करत, हाच येईल बाहेर यायचा, अरे हाच चुकीचा वागतोय, म्हणून मी काय बोलू शकत नाही. मला वाटतं महाराष्ट्राला हे ऐकायला आवडेल की गौरवला होणारी बायको हिच्यात कोणते गुण असावेत. हे जेन्युइन प्रश्न आहे हा, की आता एखाद्या कलाकाराने सांगितल्यावर बऱ्याचदा ते भिडतं अनेकांना की बाबा इतका हा छान ह्याच्याभोवती ग्लॅमर आहे तरी याला मुलगी मात्र अशी हवी. त्यामुळे कुठेतरी आणि मग त्याच कलाकाराचं काय 19-20 झाले की नंतर त्यालाच पटकन परत आली. बरं कोण आता आहे का ते तरी सांग. सांगतो ना. गौरव, एक प्रश्न थोडा वेगळा आहे. अरे यार, मला व्यवस्थित पकडला सगळ्यांनी, मला काही सुचतच नव्हतं सांगायला. एक प्रश्न थोडा वेगळा आहे, तुला उत्तर द्यायचं नाही द्यायचं तू ठरव. अरे पण इंडस्ट्रीमध्ये याविषयी अनेक लोक बोलतात. जेव्हा आपण ऑडिशनला जातो तिकडे बऱ्याचदा आपली परिस्थिती, आपलं आडनाव, आपली भाषा, रंगरूप हे सगळं बघितलं जातं आणि त्याच्यावरून आपल्याला जज सुद्धा केलं जातं. तर खरंच तसं होतं का, किंवा त्याविषयी तुझा अनुभव काय आहे? माझ्या बाबतीत तर कधी असं झालेलं नाहीये. मी या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष करत आलेलो आहे. मला माहिती आहे आपण आपलं काम करूया, आणि म्हणून काम करत आलो म्हणून तर आज थोडा का होईना इथपर्यंत आलेलो आहे. त्या गोष्टी सेकंडरी गोष्टी आहेत, त्याला फार व्हॅल्यू देण्यात काय अर्थ नाही. पण मगाशी तू जसं म्हणालास, विचारलं तेव्हा की कोणी बेस्ट फ्रेंड नाहीये किंवा तुझे कोणी असे 4-5 नावं सोडली तर अजून कोणी मित्र नाहीये. तू म्हणालास की कॉम्पिटिटर्स आहेत सगळे, किंवा मग ते तू ठरवलंयस की बाबा मी सगळ्यांना कॉम्पिटिटर मानणार आहेत, मला मैत्री नाही करायची आहे? अनुभव आले म्हणून मी तसं सांगतो तुम्हाला. अच्छा, की इथे म्हणजे म्हणून बोललो मी, आता कशाला बोललो असतो. तेच. तर मला नंतर फार उशिरा कळलं की अरे आपण सगळे कॉम्पिटिटरच आहेत इकडे. बरं, इंडस्ट्रीतल्या बऱ्याचदा असं होत असेल, शूटिंगच्या निमित्ताने म्हण, इव्हेंटच्या निमित्ताने म्हण, कुठल्याही निमित्ताने बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात. आता तू विषय काढलास तेव्हा अनुभवाचा, पण अपमानास्पद वागणूक असते बऱ्याचदा. मग बोलण्यातनं म्हण किंवा इग्नोर करण्यातनं म्हणारे हा आलाय मी इग्नोर करून जाणं म्हण, अशा बऱ्याचदा काही गोष्टी घडतात. या अशा अपमानास्पद वागणुकीला तू कसा सामोरा जातोस किंवा तू काय ठरवलेस? हे असं बऱ्याचदा बऱ्याच जणांसोबत मला नाही करत कोणी. मला जो कोणी इग्नोर केलं ते मी त्यांना कायमच इग्नोर करतो. मी नाही ठेवत. मला असं तसं माझ्या समोर असं कधी झालेलं नाहीये. पण मग मला तसं केलं तर मग मी सोडणार ना, मग मी इग्नोर करून टाकणार. आणि गौरव नाती कशी जपतो? मी खूप मनापासून सगळ्यांना करतो, जोडण्याचा प्रयत्न करतो, जेवढं मला जमेल तेवढं. मी जेवढा चांगला तेवढा वाईट पण आहे. त्यामुळे मी आधी खूप देतो, पण मला तर असं कळलं की अरे यार थोडंसं ते प्रॅक्टिकली म्हणतात ना, असं काहीतरी चालू आहे. आपण देत जातो आणि समोरच्याकडून येत नाही. म्हणजे इझी अवेलेबल म्हणा, किंवा त्यांना असं वाटतं की अरे हा जास्त मूर्ख आहे असं समजत असतील तर मग फायदा नाही. मग मी थोडं थांबतो. ठीक आहे, त्याचे वेगळे थॉट आहेत किंवा त्यांचे वेगळे थॉट आहेत, आपण थोडंसं बॅकफुटला घेऊया. पण असं कधी झालंय का की आपण एखाद्याला खूप जवळचं म्हणतो, इंडस्ट्री म्हणजे तू म्हणालाच अनुभव आलेत, खूप जवळचं मानतो आणि मग त्यांच्याकडून तसं अपेक्षित काही नाही होत, म्हणजे मैत्री असेल किंवा कामानिमित्त असेल, तसं काही झालंय का? किंवा मग ते आलं की मग ते तू कसं फील करतो? नाही ना, होतं ते. आता प्रत्येकाचे आपापले विचार आहेत. आता जबरदस्ती तर करू शकत नाही कोणाला आपण. एखादा अनुभव ज्याला डील करणं तुला अवघड गेलं होतं पण तरी तू केलंस, असा अनुभव आता मधल्या 1.5-2 वर्षात तर बरेच आले मला, त्याच्यामुळे आता त्याची सवय झालेली आहे. पण नाव न घेता एखादा अनुभव इतर येणाऱ्या कलाकारांसाठी असेल की बाबा यांना डील केलं होतं? मागच्याच इंटरव्ह्यू मध्ये बोलले त्यावेळी आता नको. तरी प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेतच अजूनही. सोशल मीडियावरती तूही आहेस, सगळेच आहेत. प्रेक्षकांच्या अजूनही अपेक्षा आहेत, अजूनही तुझ्याकडे डोळे आहेत. तू नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे, तरी सुद्धा लोक तुला जुन्या प्रवासात पाहायची इच्छा व्यक्त करतायत, तिथे तुला मिस करतायत. अगदी स्पष्ट सांग, जुन्या कार्यक्रमावरती, हास्य जत्रेवरती तू मनातनं बाहेर पडलायस का, आणि आता ठरवलंयस का की पुन्हा तिथे जाणं नाही, ते दार कायमचं बंद? नाही. आता बघा, माझी ओळख मी सांगितलं, माझी ओळख, माझं नाव, मी जे काय त्या हास्य जत्रेमधलं गौरव मोरे हे कधीच पुसतं जाणार नाही, कधीच पुसतं जाणार नाही. सो ते माझ्यासोबतच राहणार, आता माझ्या नावासोबतच राहणार. फक्त आपलं काम आहे थोडंसं चेंज म्हणून दुसरीकडे आपण जातोच ना, म्हणून मी तिकडे गेलो. अदरवाईज आता मला बघितलं तर गौरव मोरे रे फिल्टरपाडा, टाणा नाना, फिल्टरपाडाचा बच्चन, हे त्याच तिथूनच आलेलं आहे ना आपल्याकडे. सो ते राहणार माझ्यासोबत. काय म्हणजे आम्ही आशावाद ठेवायला हरकत नाहीये. आत्ताच इकडे आले हो. एकच दिवस. जाता जाता शेवटचा प्रश्न आहे तुला. तू फिल्टर पाड्याविषयी मगासपासून आज भरभरून बोललायस. फिल्टर पाड्याविषयी समजा तुला संधी दिली की त्या विभागाचा आमदार व्हायचा किंवा तिकडचा एखादा पद तुला दिलं, तर तिथे काय बदल करशील?
बदल म्हणजे ज्या गोष्टी तिकडे कमी असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील प्रत्येकाचे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे सॉल्व्ह करेनच, प्रयत्न नाही करणार, सॉल्व्ह करेनच. बेसिक नीड काय प्रत्येकाची ना ती सॉल्व्ह करेन आणि ती चांगल्या पद्धतीने कशी करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेन. जसं आता मी जिथं राहतोय वाढलोय तर त्यांचे प्रॉब्लेम्स काय असतात ना ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करेन. 2000% मी करेनच. मला काय आपल्याकडे इकडनं आलं की तिकडे द्यायचे, आपल्याकडं काय ठेवायचं. जसं प्रेक्षकांना तुझ्याकडनं अपेक्षा आहे तसं मला असं वाटतं की तूही प्रेक्षकांना काहीतरी आवाहन करावं की तू त्यांना काय देणार आहेस किंवा तुझं काय सांगणं आहे प्रेक्षकांना आज या लोकमतच्या मंचावरून. मी नवीन ठिकाणी म्हणजे नवीन शोला आलोय चला हवा येऊ द्याला, तर मी प्रामाणिकपणे तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रामाणिकपणे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आशीर्वाद असू द्या, दुसरं काय. मला असं वाटतं जाता जाता या आजच्या मुलाखतीची आजच्या कट्ट्याची सांगता तुझ्याच एखाद्या डायलॉगनं व्हावी. तू तुझ्या आवडीचा एखादा डायलॉग घेऊन मुलाखतीची सांगता करा. माझा आता आवडीचा डायलॉग खुदा गावामधला छोटासा डायलॉग आहे, मस्त डायलॉग आहे की इतना मत सोच खुदा बख्शे, सोच अगर गहरी हो जाए तो हौसले कमजोर हो जाते. वा 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 वा. ह्याला जोडून हास्य जत्रेसाठी एक 4 शब्द. हास्य जत्रेसाठी 4 शब्द म्हणजे गाण्यातून बापरे. आठवण स्टेज हा म्हणजे मी तेच ना मी तेच बोलत सत्यानं सरांना तेच गाण्यातून 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 छान पैकी. काय महाराष्ट्राची नाही पण त्या शोने मला खूप दिलंय, मला ओळख दिली, नाव दिलं, माझ्याकडे आज जे काय ते तिकडून आलेलं आहे. त्यामुळे ते पहिलं आहे तर पहिलं विसरता येणार नाही आपल्याला कधीच. मी त्यांचा ऋणी आहे, मी मागे पण बोलतो त्यांचा ऋणी आहे. मी माझी पूर्ण फॅमिली आम्ही सगळेच. सो फक्त आता चेंज म्हणून आपण चेंज गोष्टी बदलत असतो. आहे आता ते काही वर्षांनी हवा उद्या पण लोक माझ्यावर तेवढंच प्रेम करतील जसं इकडे करतोय. अगदी. गौरव, आज तू वेळात वेळ काढून लोकमत फिल्मीमध्ये आलास, मनसोक्त गप्पा केल्यास, भरभरून बोललास, त्याबद्दल लोकमत फिल्मीच्या वतीने तुझं खूप खूप आभार. असंच आमच्या माध्यमावर प्रेम करत राहा, सतत येत राहा. थँक्यू. आणि मी खूप दिवसांनी म्हणजे आपलं बोलणं चालू होतं आणि मी उशीर आलो त्याच्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो. सॉरी, बाकी काही नाही. येस, थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू.